नमस्कार. आज आपण बोलतोय प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय माहेर. प्रत्येक स्त्रीच्या मनाचा हळवा कोपरा. हो ना? माहेर म्हणजे फक्त घर नाही हो, तर मनाला शांत करणारा तिथला सुंदर परिसर, हिरवीगार झाडे, त्या झाडांवर असलेल्या पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, मोकळी हवा. इथं वेळ कसा थांबल्यासारखा वाटतो नाही का? माहेर म्हणजे आठवणींचा खजिना, जिथे प्रत्येक गोष्ट मनाला पुन्हा नव्यानं जगायला शिकवते. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण. हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं या विषयावर कुणी आयरं गैरं बोललेलं स्त्रिया खपवून घेत नाहीत, बरं का? तर इथे एक कोपरा पुस्तकांचा. वाचन म्हणजे सवय नाही, तर आत्म्याला मिळणारी शांतता. पुस्तकं म्हणजे फक्त कागद नाहीत, तर आठवणींचा खजिना. आई वडिलांनी शिकवलेले धडे, भावासोबत बसून मारलेल्या गप्पा, या पुस्तकाच्या पानांमध्ये जपलेल्या असतात. हो ना? माहेराचं हृदय असतं ते म्हणजे मंदिर. माहेरात असलेलं देवघर, जिथं अगरबत्तीच्या सुगंधासोबत मनाला मिळणारी सकारात्मक ऊर्जा देखील अनुभवायला मिळते. घरचाच असणारा लसूण, घरचंच असणारं खोबरं आणि त्यांच्या वाटणानं केलेल्या जेवणाची चव काही वेगळीच असते, काही औरच असते. तिथे मनाची आणि आत्म्याची देखील जेवणाने तृप्ती होते. कितीही बोललं तरी शब्दही अपुरे पडतात. आणि हो, हे फळ कोणतं आहे हे तुम्ही ओळखा आणि मला कमेंटमध्ये याचं नाव नक्की सांगा हां. आणि वेळ येते ती परतीची. पहाटे कटाक्ष टाकला की पक्ष्यांचा किलबिलाट तर येत असतो, पण मनात असते एक वेगळी शांतता. पण हो, मनात एक दिलासा असतो. हे माहेर प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, नेहमी कायम माझंच आहे. आणि हो, मी पुन्हा इथे येणारच.